लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या या ठिकाणी जी उबाटा गटाकडनं ही जागा सोडली गेली होती शिवसेना उबाटा गटाला तर यांचे करण पवार जे आहे ते उमेदवार आहेत आमचे सगळ्यांचे आणि यासाठी या संदर्भातच त्यांचे जिल्हा संपर्क प्रमुख जे आहेत संजयजी सावंत साहेब यांनी जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये स्पष्ट संकेत होते की बा आपण एक मेळावा आपण स्वतंत्ररित्या मेळावा घेणार आहोत. पण मेळावा घेताना त्यांनी आम्हाला 2 दिवस अगोदर ही कल्पना द्यायला पाहिजे, परंतु कुठलीही अशी कल्पना न देता ऐन वेळेला त्यांनी आम्हाला मेळाव्यासाठी आमंत्रित केलं. बऱ्याचशा लोकांना केलं पण नाही. त्यामुळे काँग्रेस आजचा जो पाचोरा या ठिकाणी झालेला जो महाविकास आघाडीच्या नावाने जो मेळावा झाला होता तो त्यापासून काँग्रेस दूर होती. काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारी त्या ठिकाणी कोणीही गेले नाही. आम्ही संजय सावंत यांनी आम्हाला पुढची तारीख मिळवलेली आहे, पुढची तारीख दिलेली आहे, परंतु तरी देखील आम्हाला पुढची तारीख दिली. आम्ही पुढच्या तारखेच्या मेळाव्याची तारीख करत असतानाच काही उबाटा गटाचे जे नेते होते त्या शिवसेनेचे जे नेते आहेत त्या काही लोकांनी त्याच्यामध्ये सांगितलं की आमच्यावर काँग्रेस होतीच. कदाचित ही दिशाभूल होते आणि आपण ही लोकसभेच्या या रणांगणामध्ये उमेदवाराला कुठे त्रास होईल अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट करू नये. कृपा करून आम्ही उमेदवार खासदार कसा निवडून येईल आपला आघाडीचा आम्ही ते प्रयत्न करत असताना एकीकडे आणि दुसरीकडे तुम्ही काँग्रेसमध्ये विभाजन करून 2-4 कार्यकर्त्यांना बोलवायचं आणि त्यांना सांगायचं की हे महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर आहेत आणि जबाबदार पदाधिकारी या मेळाव्यापासून दूर ठेवायचं ही संकल्पना मुळात चुकीची वाटते आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे शिवसेना उभाटा नेत्यांना की आपण बोलताना किंवा आपण कुठल्या काही पेपरला वृत्तपत्रात देताना मीडियाला देताना आपण सावधगिरी बाळगावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि पुढचा जेव्हा काँग्रेसचा मेळावा होईल त्यासाठी तुम्ही सगळेजण आवर्जून उपस्थित राहावा असे आमचे आव्हान आम्ही त्यांना करतो. आज उबाटा महाविकास आघाडीचा पाचोरा येथे जो मेळावा झालेला आहे लोकसभेच्या अनुषंगाने जो मेळावा झालेला आहे त्याला काँग्रेस ही आज उपस्थित नव्हती. मी पाचोरा काँग्रेस शहर अध्यक्ष असून मला कोणतीही पूर्व सूचना व कल्पना दिलेली नाही व माझ्याशी कोणताही संपर्क केलेला नाही. पाचोरा येथील स्थानिक काही नेते मंडळींनी जाणीवपूर्वक हे करण्याचे काम केलेले आहे आणि त्यांचे तसेच आमच्यासोबत काँग्रेस आहे असं काही अनधिकृत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलवून आणि त्यांना मेळाव्यात बोलवून त्यांना स्थान देऊन असं प्रचार केलं जात आहे की काँग्रेस ही सोबत होती. परंतु 2 दिवसाआधी आमची संजयजी सावंत जे संपर्क प्रमुख आहेत संजयजी सावंत यांच्याशी बोलणं झालेलं आहे की पर्सनल प्रत्येक पक्षाचं वेगवेगळे मेळावे घ्यायचे आहेत आणि आम्हाला 1 दिवसाआधी काही लोकांना 1 दिवसाआधी मेळाव्याची सूचना दिलेली आहे. त्यामुळे आज आम्ही पाचोरा येथील झालेल्या मेळाव्याला उपस्थित नव्हतो. पुढील काळात जसंही नियोजन होईल मेळाव्याचं आम्ही सेपरेट मेळावा घेऊ आणि त्या मेळाव्यात सर्वांना आवर्जून बोलू आणि उबाटा गटाचे जे पाचोऱ्यातील जे नेते मंडळी आहे त्यांनी अशी चुकीची अफवा पसरवून गैरसमज करून घेऊ नये किंवा आपल्या मित्र पक्षाला नाराज करू नये किंवा दुखवू नये ही आमची अपेक्षा आहे. कारण की याच्याने जर आम्ही नाराज झालो नक्कीच आम्हाला करण पवार साहेबांना निवडून आणायचं आहे आणि वरती राहुल गांधी साहेबांना पंतप्रधान होताना बघायचं आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना उबाटा गटासोबत खांद्याला खांदा लावून आणि पायावर पाय ठेवून आम्ही काम करण्याची आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ती निश्चित पूर्ण करू. आमच्याने जितके प्रयत्न होतील तेवढ्या जास्त मतांनी करण पवार साहेबांना निवडून आणू ही आमची इच्छा आहे.